नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लिअर फिशन याच्याबद्दल चर्चा केली आहे. न्यूक्लिअर फिशनमध्ये काय होतं मित्रांनो, जो हेवियर न्यूक्लियस आहे तो स्प्लिटअप होतो आणि त्याच्यापासून लाइटर न्यूक्लियाय मिळतात. जो न्यूक्लियस स्प्लिटअप होतो त्याला पॅरेंट न्यूक्लियस म्हणतो आपण, आणि त्याच्यापासून स्प्लिटिंगच्या प्रोसेसनुसार माध्यमातून जे आपल्याला लाइटर न्यूक्लियाय मिळाले असतात त्यांना आपण डॉटर न्यूक्लियस म्हणतो. या डॉटर न्यूक्लियस सोबतच पार्टिकल्स पण इंजेक्ट होत असतात आणि लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी पण त्या ठिकाणी रिलीज होत असते. जे पार्टिकल्स म्हणजे जे न्यूट्रॉन्स त्या ठिकाणी इंजेक्ट होतात मित्रांनो, ते न्यूट्रॉन्स पुढे फर्दर चेन रिएक्शन परफॉर्म करत असतात. ठीक आहे. याच्यासोबतच अजून एक आपण प्रोसेसचं इंट्रोडक्शन आपण काय बघितलं होतं, ती प्रोसेस म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन. फिशनमध्ये काय हेवियर न्यूक्लियस स्प्लिट अप होऊन लाइटर न्यूक्लियाय मिळतात, पण फ्युजनमध्ये काय होतं मित्रांनो, दोन लाइटर न्यूक्लियाय एकमेकांमध्ये आपण फ्यूज करतो आणि त्याच्यापासून एक हेवियर न्यूक्लियस निर्माण करतो. या प्रोसेसमध्ये सुद्धा एनर्जी बाहेर टाकल्या जाते. दोन लाइटर न्यूक्लियाय एकमेकांमध्ये फ्यूज करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला किंवा त्या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहोत मित्रांनो, न्यूक्लिअर फ्युजन. मग न्यूक्लिअर फ्युजनमध्ये काय होतं, इट इज अ प्रोसेस. न्यूक्लिअर फ्युजन काय आहे, इट इज अ प्रोसेस ऑफ जॉईनिंग टू लाइटर न्यूक्लियाय. दोन कमी मास असलेले न्यूक्लियाय एकमेकांमध्ये आपण जॉईन करतोय, एकमेकांमध्ये फ्यूज करतोय आणि त्यांच्या जॉईनिंगमुळे, त्यांच्या फ्युजनमुळे आपल्याला काय मिळत आहे, हेवियर न्यूक्लियाय. ही जी प्रोसेस आहे मित्रांनो, या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहोत, न्यूक्लिअर फ्युजन. ठीक आहे. ही कंप्लीट अपोजिट प्रोसेस आहे फिशनच्या. ओके. मग आता न्यूक्लिअर फ्युजनमध्ये काय काय होतं, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की न्यूक्लिअर फिशनमध्ये एनर्जी रिलीज होते. मग या न्यूक्लिअर फ्युजन जी प्रोसेस आहे मित्रांनो, ही प्रोसेस एनर्जी ॲब्सॉर्ब केल्याने पण होऊ शकते किंवा एनर्जी रिलीज केल्याने पण होऊ शकते. मग आता कुठल्या न्यूक्लियसच्या बाबतीत एनर्जी ॲब्सॉर्ब केलं जाते आणि कुठल्या न्यूक्लियसच्या फ्युजनमध्ये एनर्जी बाहेर टाकल्या जाते, त्याचा एक नियम आहे. तो नियम कोणता आहे बघा. न्यूक्लिअर फ्युजन म्हणजेच प्रोसेस ऑकर्स बाय आयदर रिलीज ऑर ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. न्यूक्लिअर फ्युजन ही प्रोसेस एनर्जी बाहेर टाकले म्हणजे ही एक्झोथर्मिक पण प्रोसेस आहे आणि एंडोथर्मिक पण प्रोसेस आहे. मग एक्झोथर्मिक किंवा एंडोथर्मिक कोणाच्या बाबतीमध्ये आहे मित्रांनो, जे न्यूक्लिया आहे ज्यांचा मास नंबर आयर्नपेक्षा जास्त आहे. आयर्नचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 26. ठीक आहे. त्या आयर्नच्या मास नंबरपेक्षा ज्या न्यूक्लियाचा मास नंबर जास्त आहे, असे न्यूक्लिया ज्यावेळेस एकमेकांमध्ये आपण फ्यूज करतो त्यांच्या फ्युजनसाठी आपल्याला एनर्जी द्यावी लागते. म्हणजे ॲब्सॉर्ब्स एनर्जी. मग ही जी प्रोसेस आहे ही कशी झाली, एंडोथर्मिक प्रोसेस. ओके. परत लक्षात घ्या, ज्यांचा मास नंबर आयर्नपेक्षा जास्त आहे असे न्यूक्लिया ज्यावेळेस एकमेकांमध्ये आपण फ्यूज करतो, एकमेकांमध्ये जॉईन करतो, त्यांच्या फ्युजनसाठी, त्यांच्या जॉईनिंगसाठी आपल्याला एनर्जी सप्लाय करावी लागते, एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते. म्हणून ती कोणती प्रोसेस झाली, एंडोथर्मिक प्रोसेस झाली. ठीक आहे. आणि दुसरी केस काय, मग ज्यांचा मास नंबर आयर्नपेक्षा कमी आहे, आयर्नपेक्षा लाइटर आहे, असे न्यूक्लिया ज्यावेळेस एकमेकांमध्ये फ्यूज करतो त्यांच्या फ्युजनमुळे एनर्जी रिलीज केल्या जाते. मग ही प्रोसेस कशी झाली, एक्झोथर्मिक. आणि ही प्रोसेस कशी झाली, एंडोथर्मिक. ज्याचा मास नंबर आयर्नपेक्षा जास्त अशा न्यूक्लियाच्या फ्युजनसाठी एनर्जी सप्लाय करावी लागते. ओके. आणि ज्याचा मास नंबर आयर्नपेक्षा कमी अशा न्यूक्लियाचे ज्यावेळेस फ्युजन होते त्यावेळेस एनर्जी बाहेर टाकली जाते. मग ही जी प्रोसेस आहे किंवा हा जो नियम आहे याला म्हणतात आयर्न पिक. याला काय म्हणतात मित्रांनो, आयर्न पिक. आयर्न्स त्या ठिकाणी जो लक्षात ठेवायचा, त्याच्यापेक्षा जास्त ॲब्सॉर्प्शन, त्याच्यापेक्षा कमी इमिशन. ओके. बघा मित्रांनो, ह्या ज्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आहे, या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन घडवून आणण्यासाठी आपल्याला अतिशय ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ टेम्परेचर प्रोव्हाइड करावं लागतं. म्हणून ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत, या रिॲक्शन मोस्टली कुठे होतात, स्टार्समध्ये म्हणजे ताऱ्यांमध्ये. आपल्याला पृथ्वीवासियांना
रोज दिसणारा एक तारा म्हणजे सूर्य. या सूर्यामध्ये या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होत असतात. काय होतं त्या रिॲक्शनमध्ये आपण आता बघूया. ठीक आहे मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की ह्या ज्या न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस आहे, या न्यूक्लिअर फ्युजन प्रोसेस या इलेव्हेटेड टेम्परेचरला म्हणजे खूप जास्त टेम्परेचरला या प्रोसेस घडून येतात. मोस्टली या फ्युजन प्रोसेस स्टार्समध्ये घडून येतात. सनमध्ये काय होतं मग आता, सन म्हणजे सूर्य. काय म्हणतो आपण, ॲट द सन स्मॉलर न्यूक्लिआय आर फ्युज्ड टू प्रोड्यूस लार्जर न्यूक्लिआय. सूर्यामध्ये जे छोटे छोटे न्यूक्लिया आहे ते न्यूक्लिया एकमेकांमध्ये फ्यूज होतात आणि त्यांच्या फ्युजनमुळे लार्ज न्यूक्लिया निर्माण होतात. आणि लार्ज न्यूक्लिया निर्माण होत असतानाच खूप ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज केल्या जाते. ही एनर्जी कशाच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते मित्रांनो, इट इज इव्हॉल्व इन द फॉर्म ऑफ हीट अँड रेडिएशन. दोन न्यूक्लिया ज्यावेळेस फ्यूज होताना लार्जर न्यूक्लिया मिळतो, त्या फ्युजन प्रोसेसच्या दरम्यानच एनर्जी बाहेर टाकली जाते इन द फॉर्म ऑफ हीट अँड रेडिएशन. ही रिएक्शन कुठे होते मित्रांनो, सूर्यावर होत असते. आपल्या पृथ्वीवर अशा प्रकारच्या कंट्रोल्ड न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आपल्याला आढळून येत नाही. कंट्रोल्ड न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आपण बघितलं होतं. ठीक आहे, त्या कंट्रोल्ड न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनच्या मदतीने आपण ऊर्जेचे विविध स्रोत त्या ठिकाणी निर्माण करत असतो. अशी कंट्रोल्ड न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन अजूनपर्यंत आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करता आली नाही. आपल्याला आतापर्यंत न्यूक्लिअर फ्युजन हे अनकंट्रोल्ड मॅनरमध्येच माहिती. या अनकंट्रोल्ड न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनचाच परिणाम म्हणजे काय मित्रांनो, ॲटम बॉम्ब, अणुबॉम्ब. या ॲटम बॉम्बमध्येच कुठली रिॲक्शन होते, अनकंट्रोल्ड न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. आणि हा जो ॲटम बॉम्ब आहे मित्रांनो, हा अतिशय एक्सप्लोजिव्ह आहे. या ॲटम बॉम्बमध्ये कोणती प्रोसेस केली जाते, अनकंट्रोल्ड न्यूक्लिअर फ्युजन. मित्रांनो, हा जो ॲटम बॉम्ब आहे, या ॲटम बॉम्बमध्ये आपल्याला समजावं, जो थर्मोन्यूक्लिअर आहे, त्या थर्मोन्यूक्लिअरमध्ये जे हायड्रोजनचे ॲटम आहे त्यांना ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, एक्सप्लोजन करावं लागतं. त्या ठिकाणी मोठा स्फोट घडून आणावा लागतो इनिशियल स्टेजला. काय कारण असेल त्याच्या मागचं, हायड्रोजन कसं आहे, स्मॉलर आहे. हा हायड्रोजन आपण एकमेकांमध्ये फ्यूज करतो मित्रांनो. मग ज्यावेळेस हायड्रोजन दुसऱ्या हायड्रोजनजवळ जायला प्रयत्न करेल त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं रिपल्शन होईल. ओके, तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनला क्रॉस ओव्हर करण्यासाठी आपण त्या ठिकाणी एक्सप्लोजन निर्माण करतो. त्या एक्सप्लोजनमुळे तो हायड्रोजन त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या मधून बाहेर पडून दुसऱ्या हायड्रोजनवर त्या ठिकाणी फ्यूज केला जाईल आणि नवीन हेलियमचा मॉलिक्यूल त्या ठिकाणी तयार होणार आहे. सो व्हाय एक्सप्लोजन इज नीडेड? Explosion is needed to accelerate the hydrogen atom to cross over the electrostatic force of attraction amongst themselves. Due to explosion, they get accelerated and they get fused with another hydrogen molecule and gives us the helium molecule. Okay, this is the magic or this is the mechanism behind nuclear fusion reaction. मित्रांनो, आपण आत्ताच म्हटलं की ही जी फ्युजन रिॲक्शन आहे, ही फ्युजन रिॲक्शन स्टार्ट करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय द्यावं लागते, एनर्जी द्यावी लागते. ठीक आहे, एनर्जी दिल्यामुळे त्या ठिकाणी ती रिॲक्शन फ्युजन रिॲक्शन होते. पण फ्युजन रिॲक्शन नंतर जी एनर्जी बाहेर टाकली जाते ती याच्यापेक्षा जास्त असते. समजा फॉर एक्झाम्पल 25 इलेक्ट्रॉन वोल्ट एवढी मिली इलेक्ट्रॉन वोल्ट आपण एवढी एनर्जी त्या ठिकाणी दिली, कशासाठी, फ्युजनसाठी. पण त्यांच्या फ्युजनमुळे नंतर आपल्याला जवळजवळ 100 इलेक्ट्रॉन वोल्ट फॉर एक्झाम्पल एवढी एनर्जी बाहेर टाकली गेली. जी एनर्जी बाहेर टाकली जाते ती जास्त आहे कशापेक्षा, जी आपण प्रोव्हाइड केली. म्हणून ही जी फ्युजन प्रोसेस आहे मित्रांनो, ही कशी आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. ओके, एंडोथर्मिक नाही म्हणता येणार त्याला. फक्त आपल्याला इनिशिएट करण्यासाठी, तो हायड्रोजनला ॲक्सलेरेट करण्यासाठी आपण त्या ठिकाणी एनर्जी प्रोव्हाइड करतो. पण त्यांच्या फ्युजन नंतर जी एनर्जी निर्माण होते ती खूप जास्त प्रमाणात आहे. सो ओव्हरऑल न्यूक्लिअर फ्युजन कसं आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. ओके, आता याचं एक्झाम्पल आपण बघूया न्यूक्लिअर फ्युजनचं. बघा मित्रांनो, कॉमन न्यूक्लिअर फ्युजनचं एक्झाम्पल आहे. बघा, ड्यूटेरियम हायड्रोजनचं हेवियर आयसोटोप आहे. ॲटॉमिक नंबर सेम आहे त्यांचा. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती, 1. मास नंबर किती, 1. ड्यूटेरियमचा
ॲटॉमिक नंबर 1 पण मास नंबर 2, ट्रिटियमचा ॲटॉमिक नंबर 1 पण मास नंबर 3, ॲटॉमिक नंबर सारखा आहे पण मास नंबर बदललेला आहे. ठीक आहे. हा असा एक जो ड्यूटेरियम आहे हा दुसरा ड्यूटेरियम सोबत आपण फ्यूज करतोय आणि त्यांच्या फ्युजनमुळे आपल्याला काय मिळालं आहे, हेलियम. 2 लाइटर न्यूक्लियर आपण एकमेकांमध्ये फ्यूज केले आणि एक त्या ठिकाणी थोडा हेवियर न्यूक्लियर आपण निर्माण केला, कुठला, हेलियम. आणि याच्या फ्युजन प्रोसेसच्या दरम्यानच न्यूट्रॉन्स बाहेर टाकले गेलेले आहेत. ठीक आहे. याला म्हणणार आपण डी फ्युजन. बघा 1 आणि 1 2. ठीक आहे. ॲटॉमिक नंबर 2 पण असा आहे, हेलियमचा आहे म्हणून हेलियम निर्माण झाला. जो मास नंबर आहे 2 + 2 4 हवे होते पण इथे किती 3. जो डिफरन्स आहे तो कशाच्या स्वरूपात बाहेर टाकला गेला, न्यूट्रॉनच्या स्वरूपात बाहेर टाकला गेला. याला आपण काय म्हणणार मित्रांनो, मग डी फ्युजन. आपण आत्ताच म्हटलं की ह्या ज्या फ्युजन रिॲक्शन आहे मित्रांनो, या कशावर घडून येतात मित्रांनो, तर मोठमोठे जे तारे आहेत त्या ताऱ्यांमध्ये ह्या फ्युजन रिॲक्शन घडून येतात. या फ्युजन रिॲक्शन मोस्टली 2 स्वरूपात आढळतात. ते कुठल्या स्वरूप आहेत ते आपण बघूया मित्रांनो. स्टार्समध्ये ज्या थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन घडून येतात त्याच्यामध्ये बरेचसे थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शन घडून येतात, पण महत्त्वाच्या ज्या कोणत्या आहेत त्याची पहिली रिॲक्शन आहे कार्बन सायकल आणि दुसरी आहे प्रोटॉन प्रोटॉन चेन. या 2 मेजर न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन्स या स्टार्समध्ये घडून येतात. काय होतं या रिॲक्शनमध्ये मित्रांनो, बघा दोघे रिॲक्शन, बोथ रिॲक्शन इन्व्हॉल्व्स कॉम्बिनेशन ऑफ 4 प्रोटॉन्स. दोघं प्रकारच्या प्रोसेसमध्ये 4 प्रोटॉनचं कॉम्बिनेशन होतं आणि काय तयार होतं आहे, हेलियम न्यूक्लियस आणि 2 पॉझिट्रॉन बाहेर टाकल्या जात आहेत. पण मित्रांनो ह्या दोघं रिॲक्शनमध्ये हा कॉमन फॅक्टर असला तरी दोघं रिॲक्शनच्या ज्या इंटरमिजिएट स्टेप आहेत त्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. आपण सुरुवातीला बघणार आहोत आता कार्बन सायकल. ओके मित्रांनो, आपण थर्मोन्यूक्लिअर रिॲक्शनचा पहिला प्रकार बघतोय कार्बन सायकल. काय होतं कार्बन सायकलमध्ये, बघा जो कार्बनचा स्टेबल आयसोटोप आहे C612 याने काय ॲब्सॉर्ब केला आहे, एक प्रोटॉन ॲब्सॉर्ब केला आहे. प्रोटॉन ज्यावेळेस तो ॲब्सॉर्ब करतो कार्बनचं कन्व्हर्जन कशात होतं आहे त्या ठिकाणी, नायट्रोजनमध्ये, आणि एनर्जी बाहेर टाकला जाते. बघा C612 प्लस प्रोटॉन 6 आणि 1 7 ॲटॉमिक नंबर असलेला मॉलिक्यूल आहे नायट्रोजन. ओके 12 + 1 त्याचा मास नंबर किती झाला, 13. नायट्रोजन 730 आणि याच्यामधून एनर्जी बाहेर टाकली गेली. ज्यावेळेस प्रोटॉन त्या कार्बनवर आढळतो त्यावेळेस नायट्रोजन तयार होतो, ॲटॉमिक नंबर 7 मास नंबर 13 आणि एनर्जी बाहेर टाकला जाते. ठीक आहे. आता ह्या स्टेपमध्ये आपल्याला काय तयार झालं मित्रांनो, हा नायट्रोजन ज्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे आणि मास नंबर काय आहे 13. हा पॉझिट्रॉन इमिट करतो. हा कसा आहे मित्रांनो, रेडिओ ॲक्टिव्ह आहे. रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे तो काय करणार आहे, इमिशन करणार आहे. इमिशन कोणत्या स्वरूपात करतोय तो, बीटा डिके, म्हणजेच पॉझिट्रॉन बीटा प्लस बीटा पॉझिटिव्ह डिके, पॉझिट्रॉन बाहेर टाकतोय. पॉझिट्रॉन बाहेर टाकल्यामुळे त्याचं नायट्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं आहे, C613. हा कार्बनचा रेडिओ आयसोटोप आहे. हा स्टेबल होता, हा रेडिओ आयसोटोप आहे. ठीक आहे. हां, मग आता हा जो रेडिओ आयसोटोप आहे या रेडिओ आयसोटोपवर परत प्रोटॉन त्या ठिकाणी बंबार्ड केलं जात आहे. 6 प्लस प्रोटॉन 6 आणि 1 7, नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, 13 आणि 1 14, नायट्रोजनचा मास नंबर 14. हा स्टेबल नायट्रोजनचा मॉलिक्यूल तयार झाला आणि याच्या बंबार्डमेंटमुळे जो नायट्रोजन तयार होतो त्याच्यासोबतच काय बाहेर टाकली गेली, एनर्जी. ओके परत लक्षात घ्या, कार्बनचा स्टेबल आयसोटोप होता, त्याच्यावर प्रोटॉनचं बंबार्डमेंट केलं गेलं आणि आपल्याला नायट्रोजनचा एक आयसोटोप मिळाला ज्याचा ॲटॉमिक नंबर 7 आहे, मास नंबर 13 आहे. या प्रोसेसमध्ये एनर्जी रिलीज झाली. हा जो रेडिओ आयसोटोप आहे नायट्रोजनचा तो रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे तो बीटा प्लस इमिशन दाखवतो, पॉझिट्रॉन इमिशन दाखवतो आणि आपल्याला C13 हा कार्बनचा रेडिओ आयसोटोप मिळतो. या रेडिओ आयसोटोपनंतर परत प्रोटॉनचं बंबार्डमेंट केलं जातं मित्रांनो. प्रोटॉनच्या बंबार्डमेंटमुळे आपल्याला नायट्रोजन मिळतो, नायट्रोजनचा स्टेबल आयसोटोप मिळतोय, स्टेबल नायट्रोजन मिळतो आणि एनर्जी बाहेर टाकलं जाते.
ठीक आहे, ही तिसरी स्टेप. तिसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला कोणता प्रोडक्ट मिळाला आहे? नायट्रोजन 7 ॲटॉमिक नंबर 14. त्याच्यावर परत प्रोटॉनचं बंबार्डमेंट केलं जातं. आतापर्यंत किती प्रोटॉन बंबार्डमेंट झाले? 1 2 आणि आता हा 3. तिसरा प्रोटॉन या नायट्रोजनवर ज्यावेळेस बंबार्डमेंट केलं जातं आपल्याला मिळतं ऑक्सिजन 7 आणि 1 8. ॲटॉमिक नंबर 8 असलेला ऑक्सिजन आहे 14 आणि 1 15. ओके, हा ऑक्सिजन आपल्याला मिळालेला आहे आणि याच्या बंबार्डमेंटमुळे एनर्जी बाहेर टाकली जाते. ठीक आहे, परत हा जो आपला ऑक्सिजन आहे हा रेडिओ ॲक्टिव्ह ऑक्सिजन असल्यामुळे परत तो स्टेबिलाइज होण्यासाठी एक पॉझिट्रॉन बाहेर टाकतो आणि ज्यावेळेस तो पॉझिट्रॉन बाहेर टाकतो त्या ऑक्सिजनचं कन्व्हर्जन कशात होतं आहे? नायट्रोजन 715 मध्ये होतं आहे. ठीक आहे, हा जो नायट्रोजन 715 आहे याच्यावर आता आपला चौथा प्रोटॉनचं बंबार्डमेंट केलं जातं 7. आणि ज्यावेळेस यांचं बंबार्डमेंट होतं मित्रांनो त्यावेळेस निर्माण होतोय याच्या बंबार्डमेंट आपल्याला निर्माण झाला कार्बन C612 आणि हेलियम न्यूक्लियस मिळालं. आपण जर बघितलं तर किती प्रोटॉन्स बंबार्ड केले आपण? 1 2 3 4. टोटल किती प्रोटॉनचं बंबार्डमेंट केले? 4 प्रोटॉनचं बंबार्डमेंट केले. या 4 प्रोटॉनच्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला महत्त्वाचं कोणतं न्यूक्लियस मिळाला आहे? या ठिकाणी हेलियमचा न्यूक्लियस मिळाला आहे. ओके, आणि किती पॉझिट्रॉन इमिट झाले? हा एक आणि हा दुसरा. 2 पॉझिट्रॉन इमिट झाले आणि हीट रिलीज झाली. मित्रांनो आपण जर बघितलं या कार्बन सायकलचा स्टार्टिंग कंपाऊंड कोणता होता? C612. तो शेवटच्या स्टेपमध्ये परत रिजनरेट झालेला आहे. मग हा जो C6 आहे मित्रांनो C612 हा या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणून काम करू शकतो. ओके, या प्रोसेसमध्ये मित्रांनो नियर अबाउट 26.7 पेव एवढी लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होत असते. हे झालं मित्रांनो कार्बन सायकल. ओके, ओव्हरऑल रिएक्शन काय? कॉम्बिनेशन ऑफ 4 प्रोटॉन गिव्स हेलियम न्यूक्लियस अँड 2 पॉझिट्रॉन्स अँड कार्बन इज अगेन रिजनरेटेड. ओके, पुढचा आता बघूयात आपण प्रोटॉन चेन. मित्रांनो आपण आता बघतोय प्रोटॉन चेन. ही जी रिएक्शन आहे इट ऑकर्स ॲट लोअर टेम्परेचर ऑन स्टार. ताऱ्यांमध्ये कमी टेम्परेचरमध्ये ही प्रोटॉन चेन ही रिएक्शन न्यूक्लिअर फ्युजन रिएक्शन आढळून येते. काय होतं याच्यामध्ये? 2 हायड्रोजन किंवा 2 प्रोटॉन्स एकमेकांशी कंबाईन होऊन 2 हायड्रोजन एकमेकांशी कंबाईन होऊन त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतं? एक ड्यूटेरियम मिळतोय, एक पॉझिट्रॉन बाहेर पडतोय आणि एनर्जी पण रिलीज होते. ही पहिली स्टेप झाली. ओके, हां, ज्यावेळेस मित्रांनो पहिल्या स्टेपला आपल्याला ड्यूटेरियम मिळाला आहे या ड्यूटेरियमवर परत एक प्रोटॉनचं बंबार्डमेंट केलं जातं. त्याच्यामध्ये आपल्याला याच्या रिएक्शन आपल्याला हेलियम न्यूक्लियस मिळतोय ज्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे, मास नंबर 3 आहे. याच्या बंबार्डमेंटमुळे सुद्धा एनर्जी रिलीज केली जाते. सेकंड स्टेपमध्ये जो हेलियम न्यूक्लियस निर्माण तयार झाला आहे तो एकमेकांसोबत फ्यूज केला जातोय आणि आपल्याला हेलियमचा स्टेबल आयसोटोप 2/4 मिळतोय आणि 2 + 2 प्रोटॉन्स मिळतात. ओव्हरऑल रिएक्शन काय मित्रांनो? कॉम्बिनेशन ऑफ 4 प्रोटॉन्स गिव्स हेलियम अँड 2 पॉझिट्रॉन्स. ओके, दिस इज ऑल अबाउट प्रोटॉन चेन कॉम्बिनेशन. मित्रांनो सूर्यामध्ये किंवा ताऱ्यांमध्ये ज्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होत असतात त्यांच्यामध्ये कार्बन सायकल आणि या प्रोटॉन चेनचं रिॲक्शन त्या ठिकाणी होत असतं. ठीक आहे, धन्यवाद.